ही दृश्य आपण रत्नागिरीतली पाहतोय। वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून इथे चांगलाच वाद पेटलेला आहे। भाजप आणि सकल हिंदू समाजाचा या उद्घाटनालाच विरोध आहे। मंत्री उदय सामंत या ठिकाणी उद्घाटनासाठी आले होते, मात्र त्यांनाही काळे झेंडे दाखवण्यात आले। वक्फ बोर्डाच्या उद्घाटनाच्या कार्यालयावर या ठिकाणी जोड हे दृश्य रत्नागिरीतली वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून इथे चांगलाच वाद पेटलेला आहे। काळे झेंडे मंत्री उदय सामंत यांना दाखवले गेले। सकल हिंदू समाज आणि भाजपचा या उद्घाटनालाच विरोध आहे। वक्फ बोर्डाचं हे कार्यालय आहे, ज्याचं उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार होतं आणि सकल हिंदू समाज आणि भाजपनं या उद्घाटनालाच विरोध दर्शवलेला आहे। काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करत सकल हिंदू समाजाचे काही त्या ठिकाणी समाजातले बांधव आणि भाजपचे कार्यकर्ते हे आलेले होते। उद्घाटनाच्या वेळेला हा मोठा गदारोळ त्या ठिकाणी झाला। आपले प्रतिनिधी मनोज लेले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, दृश्य आपण पाहतोय, जोरदार विरोध होतोय भाजपचा आणि सकल हिंदू समाजाचे जमलेले सगळे बांधव आहेत, त्यांचा काय घोषणाबाजी आहे, काय नेमकं चाललंय? नक्कीच या ठिकाणी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला विरोध आहे आणि सध्या उदय सामंत हे या वक्फ बोर्डाचं उद्घाटन करून बाहेर पडलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणून काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत आणि सध्या पोलीस आणि जे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी बाचाबाची होताना पाहायला मिळते आहे। सगळ्या जे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या जे कार्यकर्ते जमलेले होते त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांच्या हातात काळे झेंडे आहेत आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आटोपलेला आहे आणि ज्या वेळेला पालकमंत्री उदय सामंत आतमध्ये गेले आणि त्यावेळेला हे उद्घाटन करून बाहेर आले त्यावेळेला या कार्यकर्त्यांनी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काळे झेंडे दाखवलेले आहेत। वक्फ बोर्डाचं कार्यालय जे आहे ते रद्द करावं अशी प्रमुख मागणी या ठिकाणची होती। त्यामुळं सध्या मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी बांधव जमलेले आहेत। आपण त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकं सर, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, काय सांगाल? आमचं एकच म्हणणं आहे की भारत मातेचं आणि हिंदू समाजाचं जे काय आजपर्यंत वक्फ बोर्डाने आपल्या हिंदूंच्या जमिनीच्या काय ताब्यात घेतलेलं आहे आणि हे वक्फ बोर्ड विधेयक 8 मार्च 2024 रोजी प्रलंबित असताना देखील रत्नागिरीच्या सुसंस्कृत शहरामध्ये वक्फ बोर्ड कार्यालय आणणं हा म्हणून सकल हिंदू समाजाचा जाहीर निषेध व्यक्त करत आहे आणि आम्हाला प्रशासनाने अधिकार दिला। आमची मागणी हिंदू समाजाची हीच आहे की बहुसंख्य हिंदू समाज आज भारत देशामध्ये राहत असताना आज 8 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात असताना आमच्या हिंदूंच्या जमिनी जर त्यांच्या ताब्यात नक्कीच